रोड, नवीन पनवेल रोड म्हणतात, तो फ्रॉडच रोड आहे. कारण म्हणजे पनवेल रोड नाहीये, त्यांना नाव कसं दिलं काय माहिती नाही. तो पनवेलला कधीही जोडला जाणार नाही, केवळ बिल्डरांच्या फायदा करता गेले. आता त्या रोडला बोरिंगला पाणीच लागत नाहीये, कारण सगळं सिमेंटीकरण झालं. पाणी जिरायला जागाच ठेवलेली नाही. जमीनच पाणी जिरलं नाहीये तर जमिनीची उष्णता वाढणार. जमिनीची उष्णता वाढणार. उष्णता वाढली तर आपल्या उष्माघाताने लोक बळी जाणार. आणि आणि पाणी जिरायला जागा नाही, आणि नाले एकदम आक्रसून घेतल्यामुळे, छोटे केल्यामुळे जर पूर आला तर ते पाणी आत्ताही दिसतं का, ते सगळं रस्त्यावरून धावतं. कुठल्या नाल्यातून कधीच पाणी धावत नाही पुराचं जरी पडलं तर. आणि 2005चा आपण अनुभव घेतलेले, किती माणसं मेलेली आहेत. तर हे नगरसेवकांना का कळत नाही? उद्या त्यांची पण माणसं त्याच्यात असतील. आता मी जे लढतो नदी करता, नाल्यांकरता, नैसर्गिक ठिकाण करण्याकरता, तर मी माझ्या स्वतः करता नाही, ह्यांच्या मुलाबाळांकरता करतो. ह्यांच्या नातवांना ते नाले, झाडं नकाच्या फोटोमध्ये किंवा पुस्तकात दाखवण्याची वेळ येऊ नये. प्रत्यक्षात आम्ही होतो निष्कर्ष समजून होतो, आम्हाला टिकवता राहते. म्हणजे तुमची नालायकिरी तुम्ही तुमच्या पिढीला सांगणार आहात का आम्ही नालायक आहोत, म्हणून आम्हाला नाले टिकवता आले नाही आणि तुम्हाला दाखवता आले नाही. आणि पुढे मागे हे म्हणतात यांच्याकडे पैसा आहे वगैरे, तर पुढे मागे यांच्याकडे कितीही पैसा असला तरी एसी ते 24 तास लावू शकत नाहीत. एसी जर 24 तास लावला तर त्याच्या त्या निगेटिव्ह वाईने ते लोक मरू शकतात, रोगी होऊ शकतात. त्याचे निसर्ग हे सगळ्यात महत्वाचं आहे. हवा ही खेळतीच राहिली पाहिजे. आता हे जे अतिक्रम म्हणजे तोडायला लावले ते सर्वतः चुकीचं आहे. कधी यांनी सांगितलेलं नाही कोर्टाने की ते तोडा, म्हणजे कोर्टाची परवानगी नाही दिली. कोर्टाने काय सांगितली, यांनी नावं कळवली, कोर्टाने नावं नाही केलेली. यांनी यांची कधी ते एक लिस्ट करून फेकून दिले की हे अतिक्रमित आहेत. पण ती सांडपाण्याची संबंधित आहेत का? सांडपाण्याचा त्यांच्यावर आरोप आहे का, सांडपाणी म्हणून ती तोडायला लावलीत का? बरोबर. म्हणजे तुम्ही चुकीचं तोडता ना. आता सांडपाण्याचा जो संबंध येतो, प्रचंड प्रमाणात सांडपाणी मोठ्या मोठ्या सोसायटी जातं. कुठल्या सोसायटीवर त्यांनी कार्यवाही केलेली आहे? बरोबर. आणि रस्त्याच्या मेन रोडला जी जागा आहेत त्या स्थानिकांच्या जागा आहेत, टिकवून आहेत. त्यांना स्वतःची घरं बांधता येत नाही. त्यांनी पत्र्याचे शेड बांधलेले आहेत, कुराचे शेड बांधले आहेत. आपली गुरं पाळतात किंवा ते गणपती बनवतात, कोणी आपले गोडाऊन बनवलेलं आहे. तर अशी तुम्ही तोडमोड करायला लागलेले. आणि ह्यांना तुम्ही अनधिकृत घरपट्ट्या देता. आता जर अनधिकृत पैसा वसूल करता, आता तुम्ही मगाशी उदाहरण दिलं का त्याचा 4 दिवसापूर्वी 70,000 का 70 वसूल केले होते, तरी देखील तू तोडलं. म्हणजे हे किती होत आहे? असे किती लोक, त्याच्यामुळे अशा माणसाला अटॅक येऊ शकतो ना, त्याच्या आयुष्यभराची कमाई केल्यानंतर. बरोबर. आणि जरी नाही अटॅक आला तो नर्वसनेरी त्याचं आयुष्य फुकट होऊ शकतं ना, त्याचं आयुष्याच विषमय होऊन जातं. तुम्ही जसं पनवेल हायवेचा उल्लेख केला की जो पनवेलला कधीच जोडणार नाही, म्हणजे त्यामागे काय नक्की कारण? अहो, ते केवळ याच्याकरताच बनवलेलं आहे. कोणीही पनवेलला जाऊन बघलं, त्याच्या पुढे डोंगर आहे, त्याचा अजून पण कुठलाही प्लॅन नाही पनवेलला जोडण्याचा. पनवेलला जोडायचं सामटोलीच आहे, तो रस्ता बोगदा झालेला आहे, तो तोडला जाणार आहे. हा रस्ता केवळ लोकांना बिल्डिंग घ्यावा, त्या म्हणजे त्यांची विक्री व्हावी म्हणून केलेले आहे. आणि बिल्डिंगच्या बाबतीत तर म्हणेन की एक असा नियम आहे की बिल्डिंग बांधताना चारी बाजूला किती जागा सोडली जाते, असे नियम आहेत. आता जेवढी बिल्डिंग उंच तेवढी जागा सोडली पाहिजे, तेवढे त्याच्यात गार्डन पाहिजे, हे पाहिजे. अशा आहेत का? मग नियमानुसार तिथे गार्डन नसेल, जागा सोडली जात नसेल, तिथे गटारं नसतील, रस्ते नसतील, तर अशानं कशी परवानगी दिली? अशा यांच्यावर तुम्ही नगररचना करा आणि त्या सिटी इंजिनियर वगैरे आहेत त्यांच्यावर कार्यवाही करा. आणि अशा याच्यावर डोळे मिटून सीओ सारखे लोक कसे हे करतात, सह्या करतात. बरोबर. म्हणून त्यांचे 2 नंबरचे स्रोत तपासा तुम्ही. मी तर म्हणतो अँटी करप्शन काही गरजच नाहीये. प्रत्येकाची आर्थिक स्रोत तपासली, संपत्ती तपासली तर सगळं क्लिअर होईल. बरोबर. आपल्या नावाला फक्त लोकशाही आहे, लोकांचं राज्य नाहीये. हे राज्य आहे ते पुढाऱ्यांचं आहे आणि अधिकाऱ्यांचं आहे. बरोबर. कारण लोकांचं राज्य नाहीच आहे. लोकांना कधी तुम्ही तोडवता का पाहिजे? लोकांना रस्त्याने चालता येत नाही. आता लहान लहान मुलं, म्हातारी माणसं मेन रस्त्यातून चालतात का, त्यांना फुटपाथच नाहीये. आणि ज्या फुटपाथवर आता तुम्हाला एक गंमत सांगतो, सहज बोलता त्या विषय निघाला. व्हर्टिकल गार्डन म्हणून बांधलेलं जातात आपल्यामध्ये. व्हर्टिकल गार्डन म्हणजे उभं एक हे करायचं, स्ट्रक्चर करायचं आणि त्याची झाडं लावायची. आता ती झाडं लावलेली व्हर्टिकल कुठे नाहीच आहे, फक्त तात्पुरता खर्च काढला, कुंड्या घेतल्या, नंतर त्या कुंड्या कुठे जातात, त्याचं स्टील कुठे जातं काही हिशोब नाही. आणि त्या दिसू नये म्हणून आता त्यांनी काय सगळीकडे झाडं वृक्षारोपण करायचं, इतके कोटी केले तितके कोटी केले. तर त्याने ते आपले बांबूची झाडं तिथे लावलेली आहेत. व्हर्टिकल गार्डनच्या तिथेच बांबूची झाडं, तिथेच गटारं, आणि आश्चर्य म्हणजे गटारावर त्यांनी झाडं लावलेली आहेत.
मग गटार खोलणार कसे, त्याचं पाणी जाणार कसा? आणि बहुतांश बदलापूर मधली जी गटार आहे ती बंदच आहे, त्याचा कचराच येते, पाणी वाहतच नाही. बरोबर. आणि अशा वेळेस गटाराचं पाणी आता कशाला आपल्या बदलापूर नवीन नगरपालिका आहे, त्यांना लाज शरम पण वाटत नाहीये. त्यांच्या गटाराचं पाणी त्या बिल्डिंगच्या समोरून वाहत असतं. आताही तुम्ही बघितलं की वाहताना दिसेल. अच्छा. ते गटारचं पाणी सांडपाणी ओलांडून ते अधिकारी सगळे आत जातात. त्यांना मला लाज शरम वाटत नाही का? आपली एवढी मोठी बिल्डिंग आहे किंवा तिथे ज्या पदाधिकारी आहेत, नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना दिसत नाही का गटारचं पाणी वाहत जाताना? बरोबर. हा, मग थोडं तरी त्यांना देशाबद्दल प्रेम आहे का? फक्त तिथे जायचं काहीतरी म्हणजे आम्ही नगरसेवक म्हणून काय दाखवतो शायनिंग. तुम्ही लोकांकरता नगरसेवकाचा तर लोकांची काय सेवा करता? लोकांच्या परत कुठे तुम्ही पोहोचता? परत आता बहुतेक नगरसेवक आहेत, त्यांचे एकाकडे तरी फोन आहेत का? ते उचलतात का? बरोबर. लोकांची काही संबंधच नाही निवडून आल्यापुरते. आता निवडणुकीच्या लोकांना पण त्यांनी त्या लोकांनी आपल्या फोन नंबर दिलेले, त्यांच्याशी संवादच साधू शकत नाहीत, बोलूच शकत नाहीयेत. आणि जर कंप्लेंट करून गेले तर समजा अगदीच माझ्यासारखा जागृत नागरिक आहे, त्यांना बोललं काय तुम्ही फोन उचलत नाही, काही उचलत नाही वगैरे, तर त्यावेळेला त्यांचं उत्तर असतं, आम्ही कुठे तुमच्या मतावर, आम्ही विकत घेतलेलं मत आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही. हे आपलं दुर्दैव आहे की चांगली लोक प्रूव्ह होऊ शकत नाही म्हणून ठीक आहे, पण चांगली जागा लोक 5,000 10,000 पण ही सगळीकडे वंदत आहे. बरोबर. सर, माझा अगदी तुम्हाला एकदम शेवटचा प्रश्न असेल की आता जे काही तोडक कारवाई झाली, जे काही तुम्ही म्हणता चुकीचीच पूर्ण कारवाई, यावर तुमचं एक थोडक्यात काय उत्तर असेल सर? काय यांच्यावर कारवाई नक्की व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांना? आता ही जी तोडक कार्यवाही झालेली आहे, प्रथम त्या तोडक कार्यवाही झाल्यामुळे शहर विद्रूप झालेलं आहे. कारण त्याचा मलिदा घाण सगळी तिथेच पडलेली, ती कोणी उचलायची? बरोबर. आणि ज्याची तोडक कार्य केली त्याची कमाई जर 5 पैसे नसेल तर तो कसा उचलणार? त्याला तो उचलणार तुम्ही दंड म्हणा. त्यांनी ही तोडक कारवाई ज्यांनी केली आणि त्यांनी विदाऊट नोटिसनी केली आहे, तर त्या अधिकाऱ्यांच्या पगारातूनच तो खर्च करावा. आणि ते प्रथम म्हणजे तुम्ही जर आता पनवेल रोडला गेले तर इतकं घाण दिसतं का ते विरान शहर दिसतं, खेडेगाव वर्ग चांगलं असं सगळं मलिदा पडलेलं आहे, घाण पडलेली आहे, कचरा पाणी साचलेलं आहे. मग ते कोणी काढायचं? मग शहराचं संरक्षण करणं, शहराची स्वच्छता राखणं हे नगरपालिकेचं काम नाही का? मग तुम्ही तोडलेत, मग तो मलिदा तिथेच कशाला ठेवला? ती घाण तिथेच काढली, ती तोडून कुठे ती विल्हेवाट तुम्ही लावणं गरजेचं आहे की नाही? कालच सर आम्ही एक बातमी केली होती या संदर्भात, तर खूप जणांचे असं उत्तर आलेत की ज्याचं तोडलं ना त्याचेच काम असतं ते उचलणं, पण त्याचं नुकसानच जितकं झालेलं, खायला प्यायला अन्न नाही, तो माणूस कसा ते उचलणार? हा, मला हेच म्हणायचं आहे का ज्याची तुम्ही तोडक कार्यवाही केली तर त्यांनी 40 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये आयुष्यातली पुंजी एक पैसा साचून त्यांनी बांधलेला आहे. त्याला जे त्यांनी बांधलेलं आहे, गव्हर्नर यांनी नोटीस दिल्यानंतर त्याला पत्रे काढा इतकी पण त्याची ऐपत नाही, ते स्क्रू काढा इतकी किंवा बोलून, आणि अशा लोक तो कसा उचलणार? बरोबर. म्हणजे त्याचा अगोदर तर त्याला तुम्ही मारलंच आहे, म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि पुन्हा त्या मारहाणी ऑपरेशनचा खर्च तो कसं करणार? त्याला जेवायला खायला तो कसं करणार? तर मग हे सगळं तोडक कार्य करण्याच्या त्यांना जर त्या जे लोक आहेत म्हणजे त्यांच्या तोडक कार्य अनधिकृत म्हणतात. अनधिकृत म्हणजे काय? तर स्वतःच्या जागेत त्यांनी शेड बांधल्यात, घरं बांधले ते अनधिकृत. आता स्वतःच्या जागेत त्यांनी बांधत ते अनधिकृत, त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटच्या जागेत जे बांधलेत. आता नगरपालिकेचे 7 काढा, 7 किती बांधकाम आहे त्याची बांधले ते अनधिकृत ना. बरोबर. पहिले तर मोठे लोक पकडा ना, तुम्ही चिल्लर लोकांना कशाला पकडता? आता सर आपल्या ज्या मॅडम आहेत, स्वप्नाली मॅडम, त्यांनी एक बातमी केली होती, ज्या लोकांचे घर तोडले त्यांना खायला अक्षरशः काय नव्हतं. आणि सेम एक पंचारण म्हणून एक चंपारण म्हणून एक हॉटेल होतं पनवेल हायवेला, आकाशवाणी यांचं, तर ते तोडलं, त्यांचंही हॉटेल तुटल्या गेलं, जे इलिगल ते बोलले. तर त्यानंतर त्यांनी स्वतःच्या खर्चातून, आपलं नुकसान झालंय तरी स्वतःच्या खर्चातून त्यांनी त्या लोकांसाठी अन्न पाणी नेलं, जे काम अधिकाऱ्यांनी किंवा नगरसेवकांनी करायला हवं होतं. ज्या माणसाचं नुकसान झालंय त्यांनी ते केलं. तर यावर सर काय असं वाटतं? यावर माझं म्हणणं आहे की जी माणुसकी, जे आकाशवाणीच्या मालकाच्याकडे आहे माणुसकी, ती माणुसकी नगरसेवकाने दाखवायला पाहिजे का आपल्या हद्दीतल्या लोक, त्याचं संरक्षण आपलं काम करणं आहे. किंवा तिथले धनाढ्य लोक आहेत का जे म्हणजे काय NGO आहेत, सामाजिक कार्य करतात, अशा संस्थांनी पुढे यायला पाहिजे होतं आणि त्यांचे अश्रू पुसायला पाहिजे. नक्कीच.
आणि हे अश्रू बाहेरचा माणूस एक पुसतो, हे शहराला लाजीरवाणं आहे. शहराला पेक्षा त्या नगरसेवकांना लाजीरवाणं आहे. ते स्थानिक आहे, तुम्ही तुमच्या माणसाचे अश्रू बाहेरचा माणूस तुम्ही पुसतो आणि तुम्ही ते पुसत नाहीये. आणि असा माणूस दिसतो की त्याचं स्वतःचं नुकसान हो, झालं. स्वतःचं नुकसान झालेलं आहे, स्वतः तो बर्बाद झालेला आहे, तो हे करतो. आणि हेच दुर्दैव, त्याचं दुःख त्यांना कळलं. कारण हे मोठ्या बंगल्यामध्ये राहतात, 50 लाखाच्या 1 कोटीच्या गाड्या घेऊन फिरतात, फॉरेन टूर करतात. यांना गरीब माणसाचं दुःख काय माहिती असणार. अक्षरशः हे बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी प्रत्यक्ष अनुभवले, लोकांना भेटलेलो आहे. असं आता नालेच आहेत ते 30-40 वर्ष रेकॉर्ड का घेतले नाहीये? ती संपत्ती नाहीये लोकांची. मग जे रेकॉर्डवरच घेतले नाहीये त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करा ना. ह्या गोष्टी कोर्टात जायला पाहिजेत. आता सामान्य माणूस आता हे काय करतात, तुम्हाला आता तोडमोड केली, आता तुम्ही जे म्हणता ना ते सामान्य लोकांचं तोडलेलं आहे, त्यांनी कोर्टात जावं. अरे वकिलाकडे कोर्टात जायची त्याची ऐपत नाही, बसला त्याच्याकडे पैसे नाही, ट्रेनला तो जाऊ शकत नाही, ओला करू शकत नाही, असा माणूस कोर्टात काय जाणार? ज्याला खाण्यासाठी अन्न नाही, खाण्यासाठी नाही कोर्टात. हे म्हणजे त्यांना हेच करायचं, आम्ही काहीही करू, तुम्ही कोर्टात जा आणि न्याय मिळवा. आता त्यांना माहिती आहे काय, कोर्टाची त्याची ऐपतच नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे जे कोर्ट वगैरे आहे, जे सगळं तसं मांडण करतं ते कोर्ट वगैरे आहे, ते गरिबांनाच कायदे शिकवण्याकरता नाडण्याकरता आहे. आणि श्रीमंतांच्या धनाढ्यांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या जे गैर कामं आहेत त्यांच्या संरक्षणाकरता आहे. कारण त्यांना कधीच शिक्षा होत नाही. जसं ज्यांचं नुकसान झालं त्यांना माहित नसतं पुढे काय करायचं, तर तुम्ही तुमच्या हो, माहित नसेल काय पुढे करायला पाहिजे. आता मी असं आवाहन करेन की ज्या ज्या भागात नुकसान झालेलं आहे, आता जे नवीन नगरसेवक आलेले आहेत, तर त्यांनी मसिहा बनावं आणि आपल्या भागातल्या लोकांचे वेदना जाणून घ्याव्यात. त्या नगरपालिकेसमोर, प्रशासनासमोर मांडायला, कलेक्टर समोर मांडाव्यात आणि आणि त्यांचे अश्रू पुसावेत. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने नगरसेवक आहात. नाही तर तुम्ही राजेच आहात, लुटारूच आहात तुम्ही. तुम्हाला आता एक चांगली देवाने संधी दिलेली आहे की तुम्ही लोकांकरता काहीतरी करा, त्यांचे अश्रू पुसा. आता एक तरी शब्द येतो का अमुक पुढाऱ्याने अश्रू पुसले, अमुक पुढाऱ्याने हे केलं, असं येतं का? नाही. असं येत नाही, असं ऐकायला येत नाही. म्हणजे सहृदयता राहिलेलीच नाहीये. आणि जे निवडून येतं प्रस्ताव, आता हे जे नवीन लोक आले ते एकही त्याच्या विरुद्ध बोलत नाही. आता नाल्यांचा मी पुन्हा पुन्हा प्रश्न करतो का नाला जर बांधला तर त्याच्यापासून 7 मीटर 6 मीटर जागा सोडायची. आता कुठल्याही नाल्याच्या बाजूला 7 मीटर 6 मीटर साडी साधी गोष्ट जर यांना माहिती नसेल नैसर्गिक प्रवाहाच्या नगरसेवकांना, आणि त्याविषयी एकही शब्द बोलत नाही. मी आता जवळजवळ 5 वर्ष नाल्यांविरुद्ध आवाज उठवतो. हे नाले राक्षस आहेत, नदी बकासूर आहेत, लोकप्रतिनिधी असं म्हणतो, तर एकही त्याला विरोध करत नाही किंवा असं काही म्हणत नाहीये का तुमचं चुकतं म्हणून. माझे चुकतं तर सांगा ना. बरोबर. म्हणजे ते नाल्याविषयी काही बोलायलाच तयार नाही. ज्या गोष्टीत फायदा आहे तिथे मुख गुळून गप्प बसायचं, काही करत नाही. आता या अतिक्रमणाविषयी कोणीच बोलत नाहीये. उलट ते कोर्टाचं काम आहे, असं असं काम आहे असं नाही करतात. अरे कोर्टाचं काम आहे, तुम्ही एकदा ते त्याला वडापाव तरी नेऊन दिलेत का? तू उपाशी राहिलेले आहेत, त्या गायी रस्त्यावर आहे, त्याच्याकरता तुम्ही कधी गेलात का? आणि जे तरुण तरुण आहेत त्यांनी पूर्ण आयुष्य त्याच्यावर घालवलं जातं. आणि काय काय बदलापूरमध्येच आता एक गणपती बनवणार आहे, त्यांनी चांगलं गणपतीच्या फॉरेनला वगैरे जातात, कलाकार आहे. आता अशा माणसाला त्याला अटॅक आलेला आहे सर. अशी माणसं गेली, जीवन उद्ध्वस्त झालं तर कसं होईल? बरोबर. आणि असं नाही आता माझं स्वतःच आहे, म्हणजे स्वतःच्या विषय, माझी जागा आहे, 7 बाऱ्याची जागा आहे, तिथं माझं स्वतःचं घर आहे, तिथे मी घरपट्टी भरतो आणि केवळ संरक्षणाकरता मी शेड बांधलेली आहे. काय नाही तर लोक तिथे, मी ज्यावेळेला माझी शेड नव्हती त्यावेळेला तिथे दगड माती पण काढून घ्यायचे, मोठे मोठे खड्डे होते. म्हणून मी त्याला प्लॅटफॉर्म बनवला आणि ती जागा संरक्षित आहे म्हणून शेड बनवली. त्याकरता पण त्यांनी नोटिसा नाही दिलेला, पण डायरेक्ट तोड कामाला येणार म्हणून सांगतात, तोडणार म्हणजे. आणि प्रत्येक तिथे मला अजूनपर्यंत एकही प्रकारची त्यांनी नोटीस दिलेली नाही का तुमचं अनधिकृत आहे का, हे करायला पाहिजे. बरोबर. असं त्यांनी काहीच केलेलं नाहीये. तर हे मी स्वतः त्या अनुभवातून जातो. त्यांच्या वेदना माझ्या स्वतःच्या वेदना आहेत का मी भ्रष्टाचार केलेला नाहीये. मी 30-40 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस केली आणि असं केलेलं असताना मी जे माझे पैसे वाचवले जीव्हीएफचे त्याच्यामधून हे संरक्षणाचं काम केलं. आता ते तोडलं तर माझी तोडाची ते पत्रे काढायची पण माझी ऐपत नाही. त्यांना कुठे गेलो, ग्रिलवाल्यांना कुठून त्याचे शटर कुठे काढू, अशा परिस्थिती मी तोडता तर तोडा, म्हणजे मला दुसरा आत्महत्या करण्याच्या पर्याय अशी माझी परिस्थिती आहे. तर बाकींची काय असेल. आता माझं वय मी 80च्या घरात आहे, या वयात मी काय करू शकतो? बरोबर. मग ह्या ज्या वेदना आहेत या कोणाला कळायला पाहिजेत? आमदारांना कळल्या पाहिजेत, खासदारांना कळल्या पाहिजेत, नगरसेवकांना कळल्या पाहिजेत, किंवा हे प्रस्तावित पुढारी त्यांना कळत. आता एक तरी पुढारी असा आला का बाहेर?
हा, मला तर असं वाटतं की मी ह्यांच्या गैरकारभार होतं म्हणून जाणून त्यांनी मला टार्गेट बनवलेलं आहे. का मी नाल्यांविषयी होतो, मी ते देशाकरता, आणि मी ते देशाकरता बलिदान द्यायला तयारच आहे. माझी सगळी संपत्ती लुटून गेली, मला रस्त्यावर राहायला तरी चालेल, तरी मी माझ्या बदलापूरच्या हिताचं बोलणं मी सोडणार नाही. नक्कीच दर्शको, आपल्यासोबत होते नमस्ते बदलापूर मंचाचे अध्यक्ष नाना देशमुख जे आपल्यासोबत होते. त्यांनी सविस्तर आपल्या प्रश्नांचे एकदम सविस्तर उत्तर दिलेत. आणि ज्यांना माहित नाही की जी तुमच्यावर कारवाई झाली ती पूर्णपणे चुकीची, तर त्यावर पुढे काय ऍक्शन घ्यावी त्यांनी आपल्याला सर्व सांगितलेलं आहे. आणि सरांचं मेन गोष्ट म्हणजे सर बदलापूरमधील जे नाले, जे काही ओढे नैसर्गिक, ते वाचवण्यासाठी सर खूप प्रयत्न करत राहतात. आणि त्यांचं वय जर तुम्हाला नसेल माहिती तर 70+ सर आहेत, म्हणजे 80च्या घरात सर आता आहेत, आणि तरी ते बदलापूरसाठी करतायत असं निसर्ग वाचवण्याचं काम करतायत. तर तुम्ही जर असं काही असेल ज्यांना जे माहित नाही कसं करायचं, तर सरांनी आपल्याला सविस्तर सांगितलंय. तशा प्रकारे तुम्ही कोर्टात जाऊ शकता. आणि बाकी सर धन्यवाद. नाही ऐका, नाही कोर्टात जाऊ शकत नाही, कारण ते लोकांची ऐपत नाही. तर अशा लोकांनी एकत्र येऊन आपल्या वेदना आपल्या नगरसेवकांनी म्हणाला, आणि नगरसेवकांना त्या प्रशासनाकडे मांडायला सांगाव्यात. आमची तितकी ऐपत आम्ही ते करू शकत नाहीयेत. त्यांचे ते रक्ताचे आसूर त्यांना दिसत नाहीत का? मग असं जर तुम्हाला रक्ताच्या आसूर तुम्ही नगरसेवक पदाला लावायला, अधिकारी पदावर राहायला तुम्ही लायक नाही, तुम्ही राजीनामा द्या, घरी न्या, आणि चांगले सरळ आमच्याकडे येऊ द्या. नक्कीच सर डायरेक्ट थेट बोलतात. तर त्यामुळे सर तुम्ही इथं आल्यात, वेळात वेळ काढून त्याबद्दल तुम्हाला खूप खूप आभार तुमचे. आणि मी नमस्ते, आणि मी आपले बदलापूरचे आभार मानतो की माझ्या लोकांच्या, लहान लोकांच्या वेदनाला तुम्ही वाट करायला जागा दिली, याच्यामुळे मी आपला पूर्ण आभारी आहे. आणि याचं असंच सहकार्य आपल्याला राहू द्या. नक्की, थँक्यू. बघत राहा आपले बदलापूर. निखिल सर, धन्यवाद.